TIPL रोटरी क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेच्या चौथ्या हंगामाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले। TIPL रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 31-31 मधील क्रिकेटप्रेमी रोटरी सदस्यांसाठी पनवेल परिसरात आयोजित करण्यात येणारी क्रिकेट स्पर्धा असून यावर्षी हे चौथे वर्ष आहे। ही स्पर्धा 10 ते 12 जानेवारी आणि 17 ते 19 जानेवारी दरम्यान कळंबोलीतील माझगाव क्रिकेट क्लबच्या मैदानात खेळवली जाणार आहे। रायगड रोटरी वॉरियर्स हे या स्पर्धेचे आयोजक असून स्पर्धेचे अध्यक्ष गणेश कडू, सचिव डॉ. संतोष जाधव आणि आतिश थोरात यांच्याकडे जबाबदारी आहे। या स्पर्धेत रोटरी 31-31 प्रांतातील 40 वर्षांवरील 78 रोटरी सदस्य खेळाडू म्हणून सहभागी झाले आहेत। ते 78 सदस्य 6 विविध संघात प्रत्येकी 13 खेळाडू धर्तीवर लिलाव पद्धतीने निवडले गेले आहेत। या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी इंडिया डोंबिवली रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष मिलिंद मोहिते, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे शैलेश पोटे, रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचे अध्यक्ष डॉ. रोहित जाधव, डॉ. अमोद दिवेकर, BKC संघाचे संघ मालक भाऊ कोकणे, कर्णधार अविनाश वालणे यांच्यासह अनेक मान्यवर रोटरीचे सदस्य आणि खेळाडू उपस्थित होते। क्रीडा क्षेत्राकडे बघताना आम्ही दृष्टिकोन हा नेहमी हाच ठेवलेला आहे की या क्रीडा क्षेत्राच्या द्वारे आपले जे तरुण आहेत, आपली जी मुलं आहेत, त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि त्याच्यातून मग समजा त्यांना मग इथे संघटन कौशल्य असेल, त्याच्याबरोबर शारीरिक कौशल्य असतील आणि इतर सर्व प्रकारची कौशल्य असतील, ही त्यांना त्याच्यामध्ये ते पारंगत त्यांनी व्हावं आणि त्याबरोबरीने त्यांना ह्या खेळण्याचा फायदा त्यांना त्यांच्या पुढील व्यावसायिक जीवनामध्ये सुद्धा तेवढाच व्हावा। कोणी व्यावसायिक जीवनामध्ये राहील, कोण क्रीडा क्षेत्रामध्ये खेळण्यासाठी जाईल, परंतु आपल्याला याचा फायदा हा पुढील अनंत काळ हा होऊ शकतो। अनंत काळ मी बोलण्याचा अर्थ हा आहे की कितीही केला तरी पण तुम्ही खेळायचं बंद झालात याचा अर्थ तुमचं जीवन बंद होत नाहीच आहे, परंतु नंतर तुमची मुलं, तुमचे नातू, तुमचे पणतू हे सुद्धा बोलून दाखवतात, तुमचे आणखीन इतर नातेवाईक, तुमचे मित्रांची मुलं हे सुद्धा बोलून दाखवतात की आमचा वस्ताद होता आणि तो असा खेळायचा, तसा खेळायचा। अशा प्रकारचे आदर्श हे या इथे नेहमी सध्या ठेवले जातात। अशा प्रकारचे आदर्श ठेवण्यासाठी आपण या इथे पनवेलकरांना, या सर्व नवीन मुंबईकरांना आपण उद्युक्त करत आहात। खरोखर मी त्याच्याबद्दल मी रोटरी क्लबचं आणि ह्या आयोजक मंडळींचं आणि आपल्या सर्वांचंच मी इथे अभिनंदन करतो की फार चांगल्या प्रकारचं कार्य आपण या इथं करत आहात आणि त्याचा फायदा हा आमच्या पनवेलच्या क्रीडा क्षेत्राला होणार आहे। पुढील काळामध्ये सुद्धा या मॅचेस चालू राहतील आणि त्याच्यामध्ये ह्या मॅचेस आहेत याचा आवाका हा आणखीन मोठा होत जाईल आणि ह्या स्पर्धा ह्या आणखीन नावलौकिक या स्पर्धेचा होऊन त्याचा फायदा हा आपल्या क्रीडा क्षेत्राला आणि या पनवेलला, या नवी मुंबईला होऊ शकेल, ह्यासाठी मी अपेक्षा व्यक्त करतो।